शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच ग्रामीण विकासाला प्राधान्य देणारा आर्थिक संकल्प. लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांची प्रतिक्रिया. सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली असून, त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हितासह ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात अधिवेशनात आज शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजित पवार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघू शकत नाही. अजितदादा यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवले. सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात काँक्रीट रस्त्याने जोडण्यात येईल. आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात. पानंद रस्त्यांना मान्यता. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेतून महिला गोपालक शेळीपालकसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. 32,756 कोटी मुख्यमंत्री सौर ऊर्जेसाठी खर्च करण्यात आले असून, यावर्षी 20,000 कोटींची तरतूद केली आहे. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.